आत्मनमस्ते सगळ्यांना. आत्मनमस्ते. 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 मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट कडून आपल्या सगळ्यांचं या कृतज्ञतेच्या जादू सेशन मध्ये मनापासून स्वागत आहे. आपण सर्वजण अगदी मनापासून ही जादू कृतज्ञतेच्या जादूचं व्रत करत आहात. त्याकरिता मी आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते, आभार मानते. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. कालची कृती आपण सगळ्यांनीच केली असेल अशी मी आशा करते आणि मग पुढे निघते. तर आजचा विषय आहे जादुई आरोग्य. खरं तर जादुई आरोग्य हा विषय म्हटलं आणि आरोग्यासंदर्भातचा विषय जर घेतला तर आपल्या प्रत्येकाला आजचा विषय अगोदरच समजून गेलेला आहे, ज्ञात झालेला आहे. कारण आरोग्य ही धनसंपदा हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. हे काही पुन्हा पुन्हा नव्याने सांगण्याची गरज नाही. किती आपल्या आरोग्याचं महत्व आहे, आपण आरोग्य संपन्न असण्याचं महत्व किती आहे हे आजारी व्यक्तीला समजते आहे ना. आणि आपल्याला सुद्धा कधी कधी जर थोडासा आजार झाला, आपल्याला साधी सर्दी ताप खोकला जरी झाला ना, तरीही आपल्याला समजतं, अरे माझी तब्येत जेव्हा चांगली असते ना तेव्हा मी किती छान असतो. तर असं हे सेशन आहे आरोग्याची जादू, जादुई आरोग्य असं नाव लेखिकांनी या सेशनला दिलेलं आहे. आपण बघूया आता लेखिकांना आपल्याला कशा प्रकारे समजवून द्यायचं आहे. हे बुक आपण सर्वजण मागवू शकता. रॉन्डा बर्न यांचं जादू, द सिक्रेट जादू, कृतज्ञतेची जादू या पुस्तकामधील 4थं सेशन, जादुई आरोग्य. आरोग्य हीच सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आपल्या जीवनात आरोग्य ही मौल्यवान गोष्ट आहे आणि दुसऱ्या कशाही पेक्षा आपण तिला गृहीत धरलेलं असतं, हे पण तेवढंच महत्वाचं. आपण सगळं काही करतो, कमावतो, पैसा कमावतो, अनेक साऱ्या गोष्टी करतो. कुठं फिरायला जाणे असो किंवा आपण म्हणू शकतो एखादा लग्न समारंभ असणे किंवा आपल्या इतर गोष्टींवर खर्च करणे, त्यापेक्षा जास्त महत्व आपण आपल्या आरोग्याला देत नाही. प्रत्येकाने आपल्या आरोग्याला आहे ना गृहीत धरलेलं आहे. म्हणून दुसऱ्या कशाही पेक्षा आपण आहे ना आरोग्याला गृहीत धरलेलं असतं. तर तक्रारीच्या काही, आपल्या तब्येतीच्या काही तक्रारी सुरू होतात तेव्हाच आपल्याला त्याबद्दल विचार करायला येतो आणि मग समजतं की आरोग्य नसेल ना तर आपल्याकडे काहीही नाही. जोपर्यंत गुडघे दुखायला लागत नाहीत, गुडघे गोष्ट सांगायला लागत नाहीत, तोपर्यंत असं वाटत नाही की दररोज फिरायला जाणं गरजेचं आहे. सोपी गोष्ट, बरोबर ना. असंच होते. आरोग्याविषयी एक इटालियन म्हण अशी आहे जी आपल्याला बहुतेकांना लागूच पडते. ही म्हण अशी आहे, ज्याचं आरोग्य चांगलं असतं तोच श्रीमंत असतो. सेम, आरोग्य धनसंपदा. ज्याचं आरोग्य चांगलं असतं तोच श्रीमंत असतो, जरी त्याला याची जाणीव नसली तरीही. आपली तब्येत जेव्हा चांगली असते त्यावेळी आपण तिचा क्वचितच विचार करतो, पण जेव्हा आपण सर्दी, फ्लू किंवा किरकोळ कारणांनी अंथरूण धरतो ना, तेव्हा सुद्धा आपल्याला या शब्दातील सत्यता समजते. आपली तब्येत जेव्हा बरी नसते तेव्हा आपल्याला आपण कधी एकदा बरं होतो असं झालेलं असतं आणि ती तब्येत पूर्ववत होणे याच्याशिवाय दुसरं काहीच सुचत नसतो. कारण आपण म्हणतो ना, आजारी एखाद्या व्यक्तीला जर आपण भेटायला गेलो तर नाही, पहिले तुझी तब्येत दुरुस्त कर, नंतर काही आहे ना. पहिलं टार्गेट काय असते आजारी व्यक्तीसाठी? तब्येत दुरुस्त करणं. पण ही तब्येत बिघडूच नाही यासाठी प्रयत्न करणं जेव्हा वेळ असते ना तेव्हा केला जात नाही. आयुष्यावर तुम्ही खुश नसाल, जर आयुष्यावर तुम्ही खुश नसाल तर तुम्ही काहीही करा, त्या गोष्टी आपल्याला
तेवढं महत्व देणार नाहीत. आरोग्य आरोग्य ही जीवनानं दिलेली देणगी आहे, जी आपल्याला मिळते आणि प्रत्येक दिवशी अखंडपणे मिळत राहते. आपण निरोगी राहण्यासाठी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीबरोबर हे निरोगीपण असंच टिकून ठेवण्यासाठी आपण आपल्या आरोग्याविषयी कृतज्ञ राहणं आवश्यक आहे. जर काय आपण आज निरोगी आहे, आज मी एकदम टकाटक आहे, ठणठणीत आहे, तर आजच्या माझ्या आरोग्यासाठी मी कृतज्ञ असणं तेवढंच गरजेचं आहे. मी आजारमुक्त आहे, मी रोगमुक्त आहे, यासाठी मला कृतज्ञ असणं तेवढंच गरजेचं आहे माझ्या प्रत्येक अवयवाचं. कारण माझ्या या या बॉडीच्या आतील प्रत्येक अवयव व्यवस्थित कार्य करत आहे, यासाठी त्यांचं कृतज्ञ असणं आपण तेवढंच गरजेचं आहे. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, ज्याला आपल्या आरोग्याबद्दल कृतज्ञता वाटते, त्याला किंवा तिला ते विपुल प्रमाणात मिळते. ज्याला ही कृतज्ञता आरोग्याविषयीची वाटत नाही, त्याच्याकडे किंवा तिच्याकडे जे आहे ते सुद्धा काढून घेतले जाते. तुम्हाला बरेच लोक माहिती असतील, की ज्यांनी निरोगी जीवन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे, पण तरीही त्यांची तब्येत बरी नसते. सेम तेच म्हटलं मी, जे आपल्याला सध्या समजलं नाही आहे, की तुम्हाला बरेच लोक माहीत असतील, की ज्यांनी निरोगी जीवन पद्धतीचा वापर स्वीकार केला आहे, पण तरीही त्यांची तब्येत चांगली नसते. कारण आरोग्यविषयक जे तुम्हाला मिळत आहे, त्याबद्दल आभार मानणं आवश्यक असते. जेव्हा तुम्ही आरोग्याबाबत कृतज्ञ असता, तेव्हा तुमची सध्याची तब्येत तर चांगली राहतेच, पण त्याच वेळी जर जादूला चालना दिली, तर आरोग्याचा अखंड ओघही तुमच्याकडे येत राहील. म्हणजे ही एनर्जी, हे आरोग्य संपन्नता कायमस्वरूपी आपल्याकडे येतच राहील, येतच राहील, येतच राहील. लगेच आपल्या तब्येतीमध्ये सुधारणा घडून येत असल्याचं आपल्याला जाणवेल, दिसू लागेल. छोटे-छोटे दुखणी, छोटे-छोटे आजार, एखाद्या वेदना, काही तीळ आहेत, काही व्रण आहेत किंवा काही खुणा-खाणा झालेल्या आहेत, काही जखमा आहेत छोट्या-मोठ्या, ह्या कृतज्ञतेच्या जादूने अदृश्य व्हायला सुरुवात होईल. घ्या अनुभव. तुम्हाला ऊर्जा, रसरशीतपणा आणि आनंद स्पष्टपणे वाढल्याचे जाणवू लागेल. ठीक आहे. या 2-3 दिवसाच्या प्रवासामध्ये मला एक सांगा, कुठेतरी आपल्या आतमधला आनंद वाढल्यासारखं आपल्याला वाटत आहे किंवा नाही वाटत आहे? वाटत आहे? हो किंवा नाही? कोणीतरी मला सांगा. फक्त 3च कृती झाल्या आहेत आपल्या. आजची 4था दिवस आहे. कोण बोलते? प्रणाली. हो वाटत आहे मॅम. हॅपीनेस वाटत आहे 2-3 दिवसामध्ये. ओके. कालची कृती केली आपण, त्यानंतर आपल्याला काय वाटलं? प्रणाली, कालची कृती आपण केली त्यानंतर काय वाटलं? त्यानंतर मॅम समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात म्हणजे चांगल्या भावना आल्या आणि आनंद वाटला. ओके. तर जर आता फक्त आपण 3च कृती पूर्ण केल्या आहेत. ह्या नंतरच्या खूप छान वाटली, प्रीती सांगत आहेत. तर ह्या ज्या एक कृती आपण करत पुढे जाणार आहे. असंच आपल्यासोबत घडणार आहे. सेम, सेम ज्याप्रमाणे आपण रिलेशनच्या बाबतीमध्ये विचार केला, ज्या नात्यांना कृतज्ञतेची गरज होती, जे नाते सुधारावे, अजून छान व्हावे, आहेत त्यापेक्षा अजून छान व्हावे असं आपल्याला वाटलं होतं, तेव्हा आपण कृती केली. आज आपण कृती करणार आहे. माझं आरोग्य आज आहे त्यापेक्षा अजून खूप छान व्हावं. मी जाहीरपणे तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. बघा, जादूचे सेशन चालू आहेत. कृतज्ञता अंगी बांधली आहे आणि या ब्रह्मांडीय एनर्जी सोबत आपण जोडलेलो आहोत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. गेल्या 3 वर्षामध्ये एक स्वतःचं आरोग्य खराब झालं.
किंवा बाबा मी आजारी पडले म्हणून मला गोळ्या औषध घ्यावी लागले, कुठं पोट बिघडलं, कुठं ऍसिडिटी झाली, कुठं बीपी वाढली, लो झाली, काही शुगरचा प्रश्न आला किंवा असं काहीतरी, बरोबर? तर यासाठी मला एवढी सुद्धा गोळी घेण्याची गरज पडली नाही. मी मेडिकल शास्त्राच्या विरोधात नाहीये, पण आपलं आरोग्य सुदृढ ठेवणं हे आपल्याच हातात आहे. जसं लेखिकांनी सांगितलंय, छोटे-मोठे आजार खरंच आहे, येत नाहीत. आणि आले तरीही त्यांना सहजपणे बरं करण्याची तेवढी एनर्जी म्हणजेच तेवढी प्रतिकारशक्ती आपली वाढलेली असते. जर आपण दररोज मेडिटेशन आणि कृतज्ञतेच्या भावामध्ये असाल तर. म्हणून आणि हां, लेखिकांनी दिलेलं आजचं जे होमवर्क आहे ना, ते अजूनही माझ्या घरी किचनमध्ये या, बघा. बरेच जण आलेले आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी अजूनही तशाच माझ्याकडे आहेत. या गोष्टींचं मी पालन करते. जे मी करते, ज्याचा मी अनुभव घेतला आहे, तेच मी आपल्या सगळ्यांना सांगते आहे, की माझ्या आयुष्यामध्ये मी बदल घडवून आणला, तुम्ही सुद्धा घडवून आणा. पण जर मी सुद्धा या कृतज्ञतेच्या भावामधून बाहेर निघाली, नाही कृतज्ञ राहिली, नाही मेडिटेशन केलं, तर माझ्या आरोग्या संदर्भामध्ये मी सुदृढ असेलच, याची शाश्वती मी सुद्धा देऊ शकत नाही. कारण मी आज रोजी जे करते आहे, त्यामुळे मी सुदृढ आहे. ह्या गोष्टीची जाणीव मला आहे. म्हणून आरोग्यासाठी प्रत्येकाने वेळ काढा आणि हे सेशन पुढे घ्या. आपल्या आरोग्यासंदर्भामध्ये आज रोजी मला जेवढं आरोग्य मिळालेलं आहे, मी जेवढी मी आरोग्य संपन्न आहे, जेवढा मी आरोग्य संपन्न आहे, त्याकरिता मी कृतज्ञ असणं नितांत गरजेचं आहे. नितांत. आणि मग आपण ऊर्जावान, आनंदी आणि आपल्यामधला असलेला उत्साह, लेखिकांनी त्याला रसरशीतपणा म्हटलं, तो खरंच टिकून राहतो आणि ते वाढत असल्याचं स्पष्टपणे आपल्याला जाणवतं. आरोग्यासाठी कृतज्ञतेची कृती रोज केली तर काही काळानंतर आपल्याला कळून चुकेल, की ज्याच्या सहाय्याने आपण आपल्या दृष्टीमध्ये, आपल्या ऐकण्यामध्ये आणि आपल्या सर्व ज्ञानेंद्रियांमध्ये, त्याचप्रमाणे संपूर्ण शरीराच्या प्रत्येक कार्यामध्ये सुधारणा घडवून आणू शकतो. आणि हे सगळं एखाद्या जादूप्रमाणे घडते. कृतज्ञता ही एक अशी लस आहे, ती शरीरातल्या विषाचा नाश करायचे औषध आहे आणि जंतुनाशक आहे. विश्वास नाही बसत या सगळ्या गोष्टींवर. का विश्वास बसावा? अगदी पहिल्या दिवशीच सांगितलं होतं, कोणत्याच गोष्टीवर डोळे बंद करून विश्वास ठेवायचा नाही. कृती करून बघायची आणि त्यानंतर काय अनुभव येतात, या अनुभवामधून स्वतःला आपण विश्वास ठेवायचा किंवा नाही ठेवायचा. आपला विश्वास बसला तर आपण आणखी 2 लोकांना सांगायचं. डोळसपणे प्रत्येक गोष्ट बघायची. अगदी एखाद्याने सांगितलं आणि मी घेतलं, तसं नाही. मी सांगते आणि तुम्ही विश्वास ठेवावा, मुळीच नाही. लेखिका सांगतात आणि मी विश्वास ठेवावा असं सुद्धा नव्हतं. पण लेखिकांनी सांगितलं, मी केलं, मी विश्वास ठेवला आणि मी अनुभव घेतला. म्हणून तुम्हाला सांगते, तुम्ही पण करून बघा, नंतर अनुभव घ्या, त्यानंतर विश्वास ठेवा. पण आता मात्र कृती करत असताना पूर्ण विश्वास ठेवून करा, समर्पणाने करा. कृतज्ञता ही लस आहे. शरीरातल्या विषाचा नाश करायचं हे औषध आहे आणि हे जंतुनाशक आहे. असं एक चर्चमधील एका प्रवचनकार आणि लेखक आहेत, हे जॉन जोवेट यांनी म्हटलेलं आहे. ज्या प्रमाणात तुम्ही तुमच्या आरोग्याविषयी कृतज्ञता व्यक्त कराल, अगदी तेवढ्याच प्रमाणात तुमच्या तब्येतीत सुधारणा झाल्याची तुम्हाला दिसून येईल. आणि तुम्ही जेवढे कृतज्ञ असाल, तेवढ्याच प्रमाणात तुमची तब्येत ढसरेल.
ढासळलेल्या तब्येतीमुळे तुमची ऊर्जा, तुमचा रसरशीतपणा, तुमची प्रतिकारशक्ती, तुमच्या विचारांमधील स्पष्टता, तुमच्या शरीर आणि मनातील प्रत्येक कार्य दुर्बल व्हायला लागते. तुम्ही तुमच्या आरोग्याविषयी कृतज्ञ राहिल्याने तुम्हाला चांगले आरोग्य मिळत राहील. त्यामुळे तुम्ही आणखी कृतज्ञ व्हाल. त्याच वेळी तुमच्या शरीर आणि मनातील ताणतणाव कृतज्ञतेमुळे दूर होतील. वैज्ञानिक संशोधनातून असे आढळून आलं आहे, की ताण-तणाव हेच आजारांचं मूळ असते. अभ्यासातून असंही दिसून आलं आहे, की कृतज्ञतेचं आचरण करणाऱ्यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा घडून येते आणि त्यांचं आयुष्य आणखी 7 वर्षांनी वाढण्याची शक्यता असते. मग ज्यांना दीर्घायुषी व्हायचं आहे, ज्यांना आजच आपलं आयुष्य आहे त्यापेक्षा आणखी 7 ते 10 वर्षांनी वाढवायचं आहे, त्यांनी काय करावं तर कृतज्ञतेच्या या जादुई शक्तीचा वापर आपल्या आयुष्यभर करत राहावा. एक वेळ असा येतो ना, की ही कृतज्ञता आहे ना आपल्या अंगी भिनून जाते. असे प्रयोग करण्याची पण गरज पडत नाही. आज हा केला, उद्या तो केला, परवा तो केला. नाही. आपण आपोआपच कृतज्ञतामय होतो. म्हणजे आपला स्वभाव म्हणजेच कृतज्ञता होते. आणि सायन्स म्हणतं, की ताणतणाव हेच आजारांचं मूळ आहे. कुठेतरी असं सुद्धा लिहिलेलं आहे, की खरे आजार फक्त 10% आहेत मोठे. 10% आजार काही वेगळ्या कारणांमुळे होतात. कुठं व्हायरस आहे, काही आहे, काही आहे आणि 80% आजार हे फक्त नकारात्मक विचार, ताणतणाव यामुळे होतात. आणि म्हणूनच आपण या 80% आजारावर उपाय हा आपल्या आत आपण स्वतःच स्वतःवर करू शकतो किंवा आपण आरोग्य संपन्नतेकडे आपली वाटचाल करू शकतो. वैद्यकीय शास्त्राचा खूप खूप मोठी गरज पडते आहे. आज रोजी मोठमोठ्या आजारांसाठी लोकांना डॉक्टर्स उपलब्ध होत नाहीयेत. जर आपण छोट्या-छोट्या गोष्टी कमी केल्यात, तर खरंच मोठ्या-मोठ्या आजारांमुळे ज्या अनेक लोकांचा मृत्यू होतो, त्यांना हॉस्पिटल उपलब्ध होत नाही किंवा बेड उपलब्ध होत नाही, त्यांना ते होतील. मग स्वतः आपण त्या कारणासाठी तरी स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी, कुठेतरी स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी स्वतःमधील चैतन्य वाढवूया, कृतज्ञतेचा अभ्यास करूया. तुमच्या आत्ताच्या आरोग्याची जी स्थिती आहे, ती बघितल्यानंतर तुम्ही किती कृतज्ञ असायला हवं हे तुमच्या लक्षात येईल. प्रत्येक दिवशी तुम्ही आश्चर्यात गुंग व्हायला हवं. तुम्हाला जर जड वाटत असेल आणि हे जीवन कठीण, अवघड वाटत असेल, तर तुमची तब्येत ढासळत चालली आहे, हे लक्षात घ्या. तुमच्यामधला जिवंतपणा कमी व्हायचं हे एक महत्त्वाचं कारण आहे, हे लक्षात घ्या. तुमच्यातला जिवंतपणा कमी व्हायचं हे एक महत्त्वाचं महत्त्वाचं कारण म्हणजे कृतज्ञतेचा अभाव आहे. पण आता हे सगळं बदलणार आहे. कारण तुम्ही कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर शरीराच्या निरोगीपणासाठी करणार आहे. कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी करणार आहोत. या जादूच्या आरोग्य कृतीची सुरुवात आपल्या शरीराच्या आरोग्याविषयी दिलेले परिच्छेद वाचून करायची आहे. शरीराच्या विशिष्ट अवयवाबाबत इटॅलिक्स टाइपमध्ये एक ओळ दिली आहे. ती ओळ वाचून झाली, की डोळे बंद करा आणि मनातल्या मनात ती पुन्हा एकदा वाचा. या अवयवाबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. लक्षात ठेवा, तुम्हाला का कृतज्ञता वाटते असा जेव्हा तुम्ही विचार कराल, तेव्हा तुम्हाला आणखी खोलवर कृतज्ञतेची भावना जाणवेल. जितकी ही भावना सखोल असेल, तितक्या जलद गतीने याचे परिणाम तुमच्या शरीरात घडून येतील, की तुम्ही आश्चर्यकारक होऊन जाल, आश्चर्यचकित होऊन जाल. तुमच्या पावलांचा विचार करा. आपले पावलं. आलेत सगळ्यांच्या समोर आपल्या पावलं?
ओके. म्हणजेच कुठेतरी आपल्या पावलांवर लक्ष जाऊ द्या. तुमच्या जीवनातील वाहतुकीचा, चलनवलनाचा तो एक महत्वाचा भाग आहे. तुम्ही पायाचा कशासाठी वापर करता? याचा विचार करा. तोल साधण्यासाठी, उभे राहण्यासाठी, बसण्यासाठी, व्यायामासाठी, नृत्य करण्यासाठी, पायऱ्या चढण्यासाठी, कार चालवण्यासाठी आणि या सर्वांपेक्षा महत्वाचं म्हणजे चालणं नावाच्या अद्भुत गोष्टीसाठी. केवढे आहेत आपले पावलं? एवढे एवढे. शरीर आहे मोठं, पण पावलं आहेत एवढे. या पावलांनी आपण एवढ्या सगळ्या गोष्टी करतो. पायामुळे आणि पावलांमुळे तुम्ही घराभोवती फिरू शकता, बाथरूममध्ये जाऊ शकता, स्वयंपाकघरात काही पेय घेण्यासाठी जाता आणि तुमच्या कारपर्यंत जाऊ शकता. हे पाय आणि पावलं तुम्हाला दुकानांमधून जाण्यासाठी, रस्त्यांवरून चालण्यासाठी, विमानतळापर्यंत नेण्यासाठी, समुद्र किनारी फिरण्यासाठी परवानगी देतात. चालण्याची ही क्षमता जीवनाचा आनंद उपभोगण्याचं स्वातंत्र्य देते. म्हणूनच म्हणा, अगदी मनापासून म्हणा, मी माझ्या पायांसाठी आणि माझ्या पावलांसाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. मी माझ्या पायांसाठी आणि माझ्या पावलांसाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आता आपण पुढे जाऊया. पायानंतर बघा, खरंच आपण पायांचा एवढा विचार नाही केला. हे पावलं आहेत म्हणून मी एवढं सगळं करू शकते. पायाला जर काही होऊ दे, घरातल्या घरामध्ये फिरणं कठीण होते. माझं विश्व केवढं छोटं होते. आज रोजी आपण हे विश्वामध्ये आहे. विश्व फिरू शकतो, स्वच्छंद जाऊ शकतो, येऊ शकतो. ही सगळी किमया आपल्या पावलांची आहे. आपल्या आता या हातांचा विचार करूया आपण. खांद्यापर्यंतच्या या हातांचा विचार. बघा बरं, दिवसभरामधून एका दिवसाचा जर विचार केला आपण, तर एका दिवसामध्ये आपण किती वस्तू उचलतो, किती वस्तू हातामध्ये धरतो आठवा? मोजू शकतो? खरंच आज सकाळी उठलो तेव्हापासून या हातांचा वापर कशासाठी केला आहे ना? बघा, एका दिवसामध्ये किती वस्तू उचलतो, हातात धरतो ते आठवा. तुमचे हात तुमच्या जीवनाचे महत्वाचे साधन आहे. संपूर्ण दिवसभर आणि प्रत्येक दिवशी न थांबता आणि त्यांचा वापर आपण करत असतो. हातामुळे आपण लिहू शकतो, अन्न खाऊ शकतो, फोन, संगणक वापरू शकतो, अंघोळ करू शकतो, कपडे धुवू शकतो, बाथरूम मध्ये हातांचा वापर करू शकतो, गोष्टी उचलता येतात, त्या हातात धरून दुसरीकडे नेता येतात. प्रत्येक गोष्ट आपल्याला करता येते. आणि जर काय आपल्याला आपल्या हातांचा वापर करता आला नसता तर या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला इतरांवर अवलंबून राहावं लागलं असतं. म्हणूनच म्हणा, मी माझ्या हातांसाठी, माझ्या बाहूंसाठी, हाताच्या पंजासाठी, बोटासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. मी माझ्या बाहूंसाठी, हातासाठी, हाताच्या पंजासाठी, बोटांसाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आश्चर्यानं गुंग करून टाकणाऱ्या तुमच्या ज्ञानेंद्रियांचा विचार करा. या ज्ञानेंद्रियांमुळे आपल्याला दिवसभरात कितीतरी वेळा खाण्याच्या, पिण्याच्या वेगवेगळ्या चवींचा आनंद लुटता येतो. सर्दीमुळे कधी-कधी आपल्याला जेव्हा चव कळेनाशी होते आणि अन्नाची किंवा पेयांची चव न कळल्यामुळे खाण्यापिण्यातला आनंद नष्ट होतो. म्हणून चव काढण्यासाठी दिलेल्या जीभ या आश्चर्यकारक ज्ञानेंद्रियासाठी मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणा. जीभ या आश्चर्यचकित करणाऱ्या
ज्ञानेंद्रियांसाठी मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणा. कसं होते, आपण आजारी असलो की आजारपणातून उठल्यानंतर जिभेला चवच नसते, पाणी सुद्धा प्यावंसं वाटत नाही, आहे ना? जीवनातील अनेक सुंदर सुवास नाक या इंद्रियांमुळे आपण घेत असतो. यामुळे सुगंध आहे की दुर्गंध आहे? फुलांचा, परफ्यूमचा, अत्तराचा, स्वच्छ चादरीचा, स्वयंपाक होत असताना मस्त भाजीचा, आहे ना, ती करकरीत पोळी तिचा वास. हिवाळ्यामध्ये आता आता हिवाळा आहे. हिवाळ्यामध्ये त्या शेकोटीचा वास, उन्हाळ्यात दिवसाच्या हवेचा वास, ताज्या कापलेल्या गवताचा वास, पाऊस येऊन गेल्यानंतर तो मातीचा सुगंध, असे अनेक वास अगदी आपल्या नाकामध्ये आयुष्यभर असे आपण ओळखू शकतो. हा सुगंध कशाचा आहे, बरोबर? हे आपल्या आयुष्यात भरून राहिलेले असतात. म्हणूनच म्हणूनच नाकाने घेण्यात येणारा वास या संवेदनेसाठी मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. तुम्हाला जर स्पर्शाची संवेदना नसती तर, कुठं काय स्पर्श होतो हे समजलाच नसता तर, तुम्हाला गरम काय आणि थंड काय, मऊ काय, टोकदार काय, गुळगुळीत काय, खडबडीत काय कधी कळलंच नसतं तर, वस्तू कशा असतात आणि शारीरिक प्रेम कसं द्यायचं किंवा घ्यायचं हे स्पर्शाविना आपल्याला कळलं नसतं तर, कळलं असतं का? नाही. हे स्पर्शाशिवाय आपल्याला कळूच शकलं नसतं. स्पर्शाच्या संवेदनेमुळेच आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यांना जवळ घेऊन आधार देऊ शकतो. एका माणसाचा दुसऱ्या माणसाला हातानं होणारा स्पर्श जीवनातील अनेक गोष्टींपैकी सर्वात बहुमूल्य गोष्ट आहे. या स्पर्शानेच आपल्याला समजते हा स्पर्श चांगला आहे का, हा स्पर्श वाईट आहे का, स्पर्श आधार देणारा आहे की आधार खेचणारा आहे, आहे ना? किती भाषा आहे स्पर्शाची. ही स्पर्शाची भाषा आपल्याला समजते हे कशामुळे? आपल्या त्वचेमुळे, बरोबर ना? तर आपण बहुमोल या स्पर्शाच्या बद्दल मी आभारी आहे असं म्हणा. बहुमोल अशा स्पर्शाच्या संवेदनेबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आणि आता जाऊया आपण या डोळ्यांकडे. आपले डोळे आपले डोळे या डोळ्यांमुळेच आपल्याला आपल्या आवडत्या प्रिय व्यक्तींचे, मित्रांचे चेहरे पाहता येतात. छापील पुस्तकं, वर्तमानपत्र, ईमेल वाचू शकतो, टीव्ही बघू शकतो, निसर्गाचं सौंदर्य न्याहाळू शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या जीवनाचा मार्ग आपण बघू शकतो. फक्त 1 तासभर जरी डोळे बांधा आणि नेहमी ज्या गोष्टी करता त्या करायचा प्रयत्न करा. डोळ्यांचं महत्व काय हे लगेचच तुम्हाला समजेल. आणि म्हणूनच डोळ्यांमुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट पाहू शकता. त्या माझ्या डोळ्यांसाठी मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणा. ज्या कानांमुळे तुम्ही स्वतःचा आणि इतरांचा आवाज ऐकू शकता आणि ज्यामुळे तुम्ही लोकांशी बोलू शकता, त्या कान या श्रवणेंद्रियांचा विचार करा. कानाशिवाय आणि ऐकण्याची संवेदना नसती तर तुम्ही फोनवर बोलू शकला नसता, संगीत ऐकू शकला नसता, कुठं काही प्रियजन काय बोलतायत आपले हे ऐकू आलं नसतं आपल्याला आणि सभोवतालच्या वातावरणामध्ये कोणताही आवाज तुम्ही ऐकू शकला नसता. म्हणूनच माझ्या या ऐकू येण्याच्या क्षमतेसाठी मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आणि मेंदूशिवाय तुमच्या कोणत्याच ज्ञानेंद्रियांचा वापर करणं तुम्हाला अशक्य होतं. कारण मेंदू तुमच्या सर्व ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने लाखो संदेशांवर एका सेकंदात प्रतिक्रिया करतो. खरं तर मेंदूमुळे तुम्हाला जीवनाचे ज्ञान होते, अनुभव घेता येतो. जगातील कोणतंही कॉम्प्युटर तंत्रज्ञान याची नक्कल करू शकत नाही आणि म्हणूनच माझ्या मेंदूसाठी आणि माझ्या सुंदर सुंदर मनासाठी मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. तुमचे आरोग्य, शरीर आणि जीवनासाठी ज्या करोडो पेशी 24 तास 7ही दिवस अहोरात्र अविरतपणे काम करत असतात, त्यांना आठवा. पेशींचे आभार माना.
जीवन सातत्य टिकवणाऱ्या अवयवांची आठवण काढा आणि ते सातत्याने तुमच्या शरीरातील प्रत्येक गोष्ट गाळून स्वच्छ करून आणि पुन्हा नूतनी करून घेत असतात. आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की यासाठी तुम्हाला काहीही विचार करावा लागत नाही. ते स्वयंचलितपणे त्यांचं काम करतात. अशा अत्यंत परिपूर्णपणे काम करणाऱ्या आपल्या सर्व अवयवांचं आभार माना. आपलं यकृत, आपल्या लिव्हर, प्रत्येक प्रत्येक गोष्टींचा आपण आता आभार माना. किती गाळणी करतात आपल्या शरीरामधून. जे हवं आहे ते ठेवतात, नको आहे ते काढून टाकतात. किती ही यंत्रणा काम करते आपल्यासाठी आणि आपल्याला माहिती नसते. आपण झोपलेलो असतो तेव्हाही यंत्रणा सुरू असते. आपण दुसरं काम करत असतो तेव्हाही यंत्रणा सुरू असते. अविरतपणे आपल्यासाठी कार्य करत आहे. त्यासाठी आपण मनापासून आभारी आहोत, आभारी आहोत, आभारी आहोत. आपल्या शरीरातील कोणतीही संवेदना, यंत्रणा, कार्य इतर अवयवांपेक्षा एक चमत्कार करणारा अवयव आहे आणि तो म्हणजे हृदय. हृदय आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाला नियंत्रित करते. तुमचं हृदय शरीरातील प्रत्येक व्यवस्था प्रवाही ठेवण्याचं काम करते. म्हणूनच माझ्या सामर्थ्यवान आणि निरोगी हृदयासाठी मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणा. आता आता एक कागदाचा तुकडा घ्या किंवा कार्ड घ्या. त्याच्यावर मोठ्या ठळक अक्षरामध्ये आज लिहायचं आहे आपल्याला, आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. हे कार्ड आज तुमच्या बरोबर घ्या आणि जिथं तुमची वारंवार नजर जाईल असं तुम्हाला वाटतं तिथं हे कार्ड ठेवा. तुम्ही जर टेबलावर काम करत असाल, मोटारमध्ये ड्रायव्हिंग करत असाल, बराच काळ घरामध्ये राहत असाल, फोन जवळ असत असाल आणि महिला मंडळ किचनमध्ये असत असेल तर त्या जागेवर तुम्ही हा पोस्टर लावून ठेवू शकता. आज किमान 4 वेगवेगळ्या वेळी हे शब्द जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा ते अगदी शांतपणे हळूहळू प्रत्येक वेळी एकच शब्द अशा पद्धतीने वाचा आणि आरोग्याच्या या देणगीबद्दल तुम्हाला जेवढी कृतज्ञता वाटेल तेवढी कृतज्ञता कायम व्यक्त करा. तुमचे आरोग्य आता यापुढेही कायम चांगले राहण्याची हमी मिळण्यासाठी, वाढती ऊर्जा आणि उत्साहानं जगण्यासाठी तुम्ही कृतज्ञ राहणं अत्यंत आवश्यक आहे. कृतज्ञतेबरोबरच तुम्ही जर पारंपरिक उपचार पद्धतीचा वापर केला तर तुमच्या आरोग्यात क्रांती घडून येईल. तुम्ही यापूर्वी कधी पाहिला नसेल एवढ्या झपाट्याने तुमचा आजार बरा झालेला असेल आणि आरोग्यविषयक चमत्कारही तुम्हाला दिसू लागतील. मग आजच्या जादूची कृती दिवस 4था आहे. विषय आहे जादुई आरोग्य आणि आजची कृती काय आहे? आजच्या कृतीच्या नेहमीप्रमाणे आपल्या जादूच्या कृतीच्या 1 ते 3 पायऱ्यांचा पुनरुच्चार करायचा आहे. आपल्या वरदानांची आपल्याला मोजदाद करायची आहे. म्हणजे ते 10 वरदानं लिहायची आहेत. दररोज प्रमाणे 10 वरदानांची यादी झाली की आपल्याला या वरदानाबद्दल कृतज्ञ का वाटतं हे लिहायचं आहे. आपली यादी पुन्हा वाचायची आहे आणि प्रत्येक वरदानाच्या शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे किंवा धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तुम्हाला जो शब्द योग्य वाटते तो शब्द लिहायचा आहे. आणि म्हणजेच काय तर या वरदानांबद्दल आपल्याला किती कृतज्ञता वाटते ते व्यक्त करायचं आहे. एका कार्डावर किंवा एखाद्या पेपरवर, छान अशा जाड पेपरवर घरामध्ये लावून ठेवता येईल असं कुठंतरी, आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे असं लिहा. माझ्या किचनमध्ये चिटकवलेलं आहे. जेव्हा जेव्हा लक्ष जातं ना तेव्हा तेव्हा त्या शब्दाकडे लक्ष जातं. म्हणजे जेव्हा जेव्हा किचनमध्ये आपण असतो वारंवार त्या शब्दाकडे लक्ष जातं, लिहिलेल्या वाक्याकडे. करून बघा. आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे असं हे वाक्य. हे कार्ड आज तुम्हाला वारंवार दिसेल अशा ठिकाणी ठेवा. आता लेखिकांनी एका दिवसासाठी सांगितलंय पण आपण ठेवूया ना आपल्याकडे असंच कार्ड लिहून. किमान 4 वेळा हे शब्द अगदी हळूहळू उच्चारा.
तुम्हाला मिळालेल्या आरोग्याच्या मौल्यवान देणगीबद्दल शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. आणि आपला नेहमीचा काय जादूचा दगड. रात्री झोपायला जायच्या अगोदर आपला जादूचा दगड आपल्या हातामध्ये घ्या. आज दिवसभरामध्ये घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे असं या दगडाला सांगा. आज दिवसभरामध्ये काय काय घडलं आहे हे सगळं आठवा आणि त्यामधलं चांगल्यात चांगलं काय आहे हे सांगा. मी माझ्या जादूच्या दगडाला सांगणार आहे. आज मी घेतलेलं जादूचं सेशन खूप छान झालं आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि ठेवून द्यायचा. सकाळी उठल्यानंतर सुद्धा हा दगड जसा आपल्याला दिसतो तसं आपल्याला आपल्यामधली कृतज्ञता जागृत होते. आपोआपच होते ती. की पुन्हा आपल्याला नव्याने त्याच्यासाठी काही प्रयत्न करायची गरज पडत नाही. समजली कृती? नक्कीच तुम्हाला पाठवते. ग्रुपला सुद्धा लिहिलेलं पाठवते. मी PDF सुद्धा दिलेली आहे. ओके, कोणाला काही प्रश्न? हा स्मिताताई. मला ना 4 दिवसापासून एक अनुभव सांगायचा होता. हं. आवाज येतोय माझा? येतोय? म्हणजे काय झालेलं मॅडम, मला ना तुमचं चॅनल माहिती नव्हतं आणि ना की तुम्ही माहिती नव्हतं, म्हणजे काहीच माहिती नव्हतं तुमच्याबद्दल. आणि 9 तारखेला ना आम्ही एअरपोर्टवर होतो पुण्याच्या. हं. तर तिथं बुक स्टॉल आहे. आम्ही सहज असे बुक्स बघत होतो. तर तिथं मला हे जादूचं हिंदीचं व्हर्जन मिळालं. आणि मी ते घेतलं 9 तारखेला. म्हटलं काय बघू तरी कसलं बुक आहे काय. काही माहिती नाही. तुमचं काहीच माहिती नाही ना कोणाचंच नाही. दिसलं 25% डिस्काउंट मिळाला, घेऊन टाकलं. आणि 10 तारखेला सकाळी दिल्लीला पोहोचल्यावर मी जस्ट काय केलं, YouTube बघत होते. आणि त्यात तुमचं मला हे दिसलं, व्हिडिओ दिसला एक. मी हं. तो ऐकला हं. व्हिडिओ आणि त्यानंतर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही ह्या जादूविषयी सेशन सुरू करणार आहे असं सांगितलं. मला इतका आनंद झाला ना. म्हटलं आपण बरोबर पुस्तक अगदी वेळेत घेतलं आणि मग जॉईन केलं तुमचं सेशन. त्यात काय आहे काय, मी काही ते बुक आता ट्रिपला गेल्यामुळे मी काही ते उघडून पाहिलं नव्हतं. तसंच बॅगमध्ये होतं. एक दिवसाने आम्ही एका नदीमध्ये रिव्हर राईडला गेलो. तर तिथे इतके छान छान दगड मिळाले ना मला वेगवेगळे. मी ते सगळे कलेक्ट करून आणले. आणि परवा तुम्ही बरोबर तेच सांगितलं की छान दगड मिळाले की घेऊन या. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही मला आधी येऊन सांगताय की असं करा तसं करा असं. आजही मी अवयवांबद्दलच बोलणार होते, तर ते तुम्ही पहिलंच सांगून टाकलं सगळं. म्हणजे काय असेल तुमचं माझं मला माहिती नाही ना, ओळख आहे. मी आत्ता तुमचे जस्ट ह्या 3 दिवसात सगळे युट्यूबचे चॅनेल बघितले, आत्ता सबस्क्राईब केले या 2-3 दिवसामध्ये. आधी मला काहीच माहिती नव्हतं तुमचं. पण अचानक त्या दिवसात जसं ते पुस्तक आलं ना, तशा तुम्ही पण माझ्या सोबत आले. मग ह्याला काय म्हणायचं, अनुभव म्हणू की काय म्हणू समजत नाही मला. आता खरंच ना स्मिताताई, आम्हाला सगळ्यांना चकित झालं आहे आम्ही. हो ना? पण आपण म्हणूया आता मला बघा ना काय असं म्हणजे माहिती नाही काय. एनर्जी काम करत असते. आपण पॉझिटिव्ह विचारांसोबत जुडलो ना, की आपोआप हे विश्व आपल्यासाठी काम करायला लागतं. बघा, आम्ही जेव्हा आपण ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत सेशन घेत असतो, रेकी करतो, शिकतो, तेव्हा आम्ही आधीच सांगतो, की बाबा तुझ्यासाठी जे योग्य आहे, तू चांगल्या विचारांमध्ये तर ये. चांगल्या ग्रुपमध्ये ये. सर्व मिळून एक चांगला विचार क्रिएट करा. तुम्ही जो विचार चांगला विचार क्रिएट करणार आहात, त्याला सत्यात उतरवण्यासाठी हे ब्रह्मांड तुमच्या पाठीशी आहे. ही एनर्जी, अदृश्य ऊर्जा तुमच्या पाठीशी तुम्हाला मदत करणार. सेम ताई तुमच्यासोबत तसं होत आहे. बरोबर ते पण बघा ना पुस्तक मिळालं, म्हणजे आधी पुस्तक मिळालं, नंतर तुमचं माहिती मिळाली, नंतर तुमचं सेशन पण नेमकं त्याच पिरियडमध्ये चालू झालं. दगड पण अगोदर मिळाले, मग तुम्ही आम्हाला सांगितलं. म्हणजे म्हटलं या मला अगोदर येऊन सांगतात की काय काय माहिती, की घे आता हे पुस्तक लागणार आहे. हां, एनर्जी तुमच्यासोबत कुठेतरी त्या पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्या आतमध्ये असलेल्या पॉझिटिव्ह ऊर्जा तुम्हाला त्या गोष्टी करवून घेताय तुमच्याकडून. बस याचं सत्य एवढं. बरोबर, बरोबर. मी हं, आणि हं, तुम्ही हं. नाही. आता करेक्ट. योगायोगाने सेम फ्रिक्वेन्सी मॅच झाली. मी जे देणार होती आणि तुम्हाला जे हवं होतं, ते तुम्ही आकर्षित केलं. तुम्ही तिकडनं बरोबर आहे. आकर्षित केलं, की बाबा ही कृतज्ञता काय आहे मला मिळू दे. काय आहे याबद्दल मला समजू दे. ते विचार तुम्ही तिकडे क्रिएट केला आणि तुम्हाला तो व्हिडिओ दिसला. हा तुमच्या विचारांचा पण परिणाम. बघा ना किती
हां. किती छान. पण मला एवढं म्हणजे खूप असं मिराकल वाटतंय काहीतरी. ते 3 दिवसापासून सांगायचंय. ट्रॅव्हलिंगमध्ये असल्यामुळे मी सांगू नाही शकले अनुभव. नक्कीच. चालेल, चालेल. तुमच्या छान घेता पण तुम्ही. प्रत्येकाच्या हां? विचाराची जादू आहे. आपल्या विचारांमध्ये अशी जादू आहे. समजलं का तुम्हाला? तुम्ही फक्त पॉझिटिव्ह विचार करायला तर सुरुवात करा. तुम्हाला जे हवं ना, ते तुम्हाला मिळतं. ते तुम्हाला दिसायला लागतं. तुम्ही असा विचार करा, की मला आज आहे ना, आज मी पॉझिटिव्हली मला आज कोणाला तरी मदत करायची आहे. नक्की तुम्हाला मदत हवी असणारे लोकं तुमच्यापर्यंत आकर्षित होतील. एवढंच मिळतात, नव्हे, मिळतात. तुम्ही असा विचार करा, की मला एखाद्या विषयाची माहिती हवी आहे, चांगल्या विषयाची. बघा आपोआप या एनर्जी सोबत जुडल्यानंतर आपोआप तुम्हाला तसे अनुभव येतात. त्या गोष्टी सहजतेने तुम्हाला दिसतात. सेम तुम्ही जर नकारात्मक विचार करत असाल, तर तुम्हाला तसेच नकारात्मक लोकं दिसतात. म्हणून विचारांवर काम करायचं आहे आणि म्हणून हा कृतज्ञतेची जी जादू आहे, ही शिकून घ्यायची आहे. कृतज्ञ व्हायचं आहे. जेवढ्या चांगल्या गोष्टींचा विचार आपण कृतज्ञ झाल्यानंतर करणार आहोत, तेवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे आकर्षित होणार आहेत. एक वेळ असा येतो ना, की खरंच जगामधल्या वाईट गोष्टी आहे ना, त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आपलं सहजपणे. चांगल्या गोष्टीकडेच लक्ष केंद्रित होतं. बरोबर आहे. आपली थँक यू. करण्यासाठी, इतरांसाठी नाही. समोरचे लोकं कसे वागणार आहेत, कसे बोलणार आहेत. मी आता कृतज्ञतेची जादू शिकत आहे, तर माझ्यामध्ये बदल होणार की इतरांमध्ये होणार? नाही. पहिले माझ्यामध्ये. जो काही बदल करायचा असेल, तो पहिले मला स्वतःमध्ये करावा लागेल आणि त्यानंतर इतरांमध्ये तो बदल होईल. तो केव्हा होणार तो त्यांचा प्रश्न. पण अगोदर एनर्जी माझी तर मला चेंज करू दे. माझ्याकडून पेरणी तर चांगली होऊ देत. पेरणी केलेले फळं, फुलं आणि पीक यायला वेळ लागत असते. त्याची थोडीशी वाट बघूया. बरोबर ना? भक्तीताईंनी थँक हँड यू. रेज केलाय. बोला. थँक यू स्मिताताई. भक्तीताईंनी हात वर केलाय. थँक यू. म्यूट आहे भक्तीताई तुम्ही. बटन चालू करून बोला. नमस्ते. आता त्या मॅडमनी जे शेअरिंग केले ना, हां. त्यांचं सारखं माझा अनुभव आलाय, की मला पण जादू पुस्तक वाचून मी 7-8 वर्षांपासून मी चालू केले. प्रत्येक गोष्टीला थँक यू म्हणायला. हं. आणि ह्या ज्या मॅडमनी सांगितले तसं माझ्याकडे पण ह्या गोष्टी आपोआप अट्रॅक्ट होतायत. मी ना आता हल्ली नवीन भांडे वगैरे घेतले किचनमध्ये, की मी थँक यू नावानंच घेते. खूप छान. हो. आणि प्रत्येक गोष्टीला मी पण थँक यू म्हणते आणि युनिव्हर्सला पण थँक यू, की माझ्याकडे अशा छान-छान गोष्टी अट्रॅक्ट होतायत. मिरॅकल होतायत. होतात ना मिरॅकल्स? हो, मी जाणवतंय मला डेली मिरॅकल्स होतायत. येस. थँक यू. थँक यू. म्हणून सगळ्यांना म्हणते, ज्यांनी अनुभव घेतल्यात आणि घ्या. दररोज प्रत्येक जण शेअरिंग करणार आता. झाली आहे सुरुवात. तर सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आभारी आहे. आणि आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. 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 थँक यू. आत्मा नमस्ते. धन्यवाद.